नमस्कार मित्रांनो, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण विभक्ती म्हणजेच काय, उपपदार्थ म्हणजेच काय, कारकर्ता म्हणजेच काय आणि विभक्ती कशा प्रकारे ओळखतात ते आज आपण बघणार आहोत. तर विभक्ती म्हणजेच काय, नाम किंवा सर्वनाम, नाम व सर्वनाम याच्या क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी असणारा जो संबंध दाखविले जाते त्याला विभक्ती असे म्हणतात. विभक्तीनंतर कारकर्ता, नाम किंवा सर्वनाम, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम याच्या क्रियापदाशी असणारा संबंध म्हणजेच कारकर्ता होय. आणि इतर शब्द नाम किंवा सर्वनाम याच्या क्रियापदाशी असणारा संबंध म्हणजेच कारकर्ता आणि नाम किंवा सर्वनाम याच्या क्रियापदाशी नसणारा संबंध म्हणजेच इतर शब्दाशी असणारा संबंध म्हणजेच उपपदार्थ होय. तर विभक्तीचे प्रत्यय म्हणजेच काय, विभक्तीचे प्रत्यय म्हणजेच विभक्तीला नाम किंवा सर्वनाम याच्या क्रियापदाशी जो असणारा संबंध असतो जो विभक्तीच्या प्रत्ययाने दाखविला जातो त्याला विभक्तीचे प्रत्यय असे म्हणतात. हे प्रश्न काय आहे ते आज आपण बघणार आहोत. तर जो मी आता तुम्हाला सांगितलं तेच इथं मी लिहून ठेवलेले आहे वेळ न घालवता. तर आज आपण बघणार आहोत विभक्ती. विभक्ती म्हणजेच काय, नाम व सर्वनाम याच्या वाक्यातील मित्रांनो, नाम व सर्वनाम याच्या वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारा संबंध ज्या विकाराने दाखविल्या जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. विभक्ती असे म्हणतात. त्याच्यानंतर वाक्यातील नाम किंवा सर्वनाम याच्या क्रियापदाशी वाक्यात जो संबंध असतो, क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकर्ता असे म्हणतात. आणि त्याच्यानंतर नाम किंवा सर्वनाम याच्या वाक्यातील क्रियापदाशी संबंध नसतो, इतर शब्दाशी जो संबंध असतो त्याला उपपदार्थ असे म्हणतात. तर आपण उदाहरणाद्वारे समजू मित्रांनो. उदाहरणात आहे, पहिला उदाहरण घेऊ आपण. तळ्याच्या डोहात वाघाने उडी मारली. तळ्याच्या डोहात वाघाने उडी मारली. तर मित्रांनो इथं तुम्हाला कर्ता ओळखता आले पाहिजे आणि कर्म ओळखता आले पाहिजे. जर तुम्ही मागच्या लेक्चर कर्ता आणि कर्म कशा पद्धतीने ओळखतात हे जर तुम्ही बघितले नसाल तर मागच्या जो टॉपिक आहे तो बघून घ्यावे. कर्ता आणि कर्म ओळखणे त्याची ट्रिक आहेत मित्रांनो. कर्ता क्रियापदाला आपण काय प्रश्न विचारायचं ते पण तिथं दिलेलं आहे. आता आपण इथं बघून टाक. इथं क्रियापद कोणतं आहे, अगोदर क्रियापद ओळखायचं. मारली. तर मारलीला मारणारा कोण, मारणारा कोण हा प्रश्न विचारलाय क्रियापदाला. तर मारणारा कोण, उडीत तळ्याच्या डोहात सुरेशने वाघाने उडी मारली. वाघाने उडी मारली. तर उडी मारणारा कोण, वाघ म्हणजेच हा कर्ता आहे. आणि मारलेली काय, जर कर्म ओळखायचं असेल तर मारलेली काय हा प्रश्न विचारायचा. तर उडी आहे. उडी हा आहे कर्म. समजला मित्रांनो. कर्ता कशा पद्धतीने ओळखायचा, क्रियापदाला मारणारा कोण, जो उत्तर मिळते तो म्हणजेच कर्ता असतो. आणि मारलेली काय म्हणजेच कर्म असतो. तर मारलेली उडी आहे. तर कर्ता व कर्म याच्या क्रियापदाशी संबंध येत असतो. वाघाने उडी मारली व
कर्मचारी संबंध क्रियापदाशी येत असतो, म्हणून हा विभक्ती आहे. तर आपल्या डेफिनेशन नुसार नाम आणि सर्वनाम, नाम आणि सर्वनामाच्या काम काय असते? एक तर कर्ता बनते किंवा कर्म बनते. नाम आणि सर्वनामाच्या काम दोनच असतात मित्रांनो, कर्ता किंवा कर्म बनणे. तर नाम आणि सर्वनाम म्हणजेच अगोदर तुम्हाला कर्ता ओळखता आले पाहिजे आणि कर्म ओळखता आले पाहिजे. हा क्रियापदाशी संबंध आहे, संबंध दर्शवितो, त्याला विभक्ती असे म्हणतात, याला विभक्ती असे म्हणतात. आणि कर्ता व कर्म हा क्रियापदाशी संबंध दर्शवित नसेल, म्हणजेच नाम व सर्वनाम हा क्रियापदाशी संबंध दर्शवित नसेल, तर त्याला उपपदार्थ असे म्हणतात. तर मग तळ्याच्या डोहात मारली, तर हा आहे उपपदार्थ. उपपदार्थ आहे मित्रांनो. आणि वाघाने उडी मारली हा क्रियापदाशी जो संबंध आहे हे झाला विभक्ती, हा उपपदार्थ आहे. याच्यानंतर आहे कारकर्ता, हे विभक्ती झाली मित्रांनो. आणि हा आहे क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकर्ता असे म्हणतात. आणि जो हा आहे हा उपपदार्थ आणि हा आहे कारकर्ता. कारकार्थ आहे. आणि दुसरा उदाहरण घेऊ आपण. मुलाने चाकूने सफरचंद कापले. मुलाने किंवा मधुने, मुलाने घेऊ आपण. मुलाने चाकूने सफरचंद कापले. हा आपण बघू मित्रांनो. अगोदर तुम्हाला विभक्ती, कार्यकर्ता आणि उपपदार्थ ओळखता आले पाहिजे, त्याच्यानंतर हे तुम्हाला लक्षातच राहील. तर इथं बघा, मुलाने चाकूने सफरचंद कापले. तर आपण कर्ता कसा ओळखतो? कर्ता कापणारा कोण? चाकू आहे, म्हणजेच हा कर्ता आहे. आणि कापलेले काय? तर सफरचंद आहे. सफरचंद. कापणारा कोण? मुलाने, मुलगा आहे. मुलगा हा कर्ता आहे. सॉरी मित्रांनो, कर्ता. आणि कापलेले काय? सफरचंद. तर हा आहे मित्रांनो कारकर्ता. कर्ता व कर्म, कर्ता किंवा कर्म किंवा नाम किंवा सर्वनाम याच्या क्रियापदाशी संबंध येत असेल तर त्याला कारकर्ता असे म्हणतात. आणि नाम व सर्वनाम याच्या क्रियापदाशी संबंध येत नसेल तर त्याला उपपदार्थ असे म्हणतात. तर मग इथं उपपदार्थ कोणता आहे? चाकूने हा उपपदार्थ आहे मित्रांनो. आता दुसरा उदाहरण आहे. मधुने, दुसरा उदाहरण आहे दुसरा उदाहरण आहे मधुने 4 आठवडे क्रिकेट खेळली. तर इथं अगोदर तुम्हाला क्रियापद ओळखावे लागेल. क्रियापद हा आहे. क्रियापद. तर खेळलेले काय? क्रिकेट. अरे खेळणारा कोण? तर मधु आहे, कर्ता आहे. कर्ता ओळखायचा असेल तर खेळणारा कोण, आणि कर्म ओळखायचे असेल तर खेळलेले काय? तर क्रिकेट आहे. हा कर्म आहे मित्रांनो. तर कर्ता व कर्माच्या क्रियापदाशी संबंध असतो, म्हणून तो काय आहे? कारकर्ता आहे. आणि हे 4 आठवडे आहेत. हा
इतर शब्दाशी आहे. कर्ता व कर्म याच्या क्रियापदाशी संबंध येत नाही. हा इतर शब्द आहे म्हणून यांना उपपदार्थ असे म्हणतात. आता तुम्हाला कर्ता व कर्म समजला असेल. आता याच्यानंतर आपण प्रत्यय बघितलं. प्रत्यय इथंच बघू, एकदा बघून घ्या. विभक्ती म्हणजेच काय? नाम व सर्वनाम याच्या वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारा संबंध ज्या विकाराने दाखविला जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण बघितलं, तळ्याच्या डोहात वाघाने उडी मारली. तर वाघाने कर्ता कसा ओळखतो आपण? अगोदर क्रियापद ओळखणे. क्रियापद आहे मारली. तर मारणारा, मार क्रियापदाच्या धातूला आपण, धातू कोणता आहे तर मार. तर मारणारा कोण? मारणारा कोण? मारणारा कोण? वाघाने. वाघ. वाघ मारणारा कोण? तर वाघ हा आहे कर्ता. आणि मारलेली काय तर उडी, कर्म आहे. मग नाम कर्ता व कर्माच्या हा क्रियापदाशी संबंध येत असतो म्हणून हा आहे विभक्ती आणि त्याला म्हणतात कारकर्ता. याच्यानंतर विभक्तीचे प्रत्यय नाम किंवा सर्वनाम याचा संबंध क्रियापदाशी ज्या प्रत्ययाने दाखविला जातो त्याला विभक्ती प्रत्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, तळ्याच्या डोहात वाघाने नि आहे, याला विभक्तीचे प्रत्यय म्हणतात. आता याच्यानंतर आपण विभक्ती प्रत्यय कोणते आहेत ते पण आपण बघणार आहोत. तिथं तुम्हाला कळणार आहे मित्रांनो. हे झाला विभक्तीचे प्रत्यय. नि हा विभक्तीचा प्रत्यय आहे. याच्यानंतर कारकर्ता. वाक्यातील नाम व सर्वनाम, मी जो तिथं सांगितलं तेच आहे. वाक्यातील नाम व सर्वनाम याच्या क्रियापदाशी वाक्याशी जो संबंध असतो त्यास कारकर्ता असे म्हणतात. उदाहरणार्थ, सुरेश आंबा खातो. तर आपल्याला अगोदर काय ओळखायचं? आपल्याला अगोदर क्रियापद ओळखायचे आहे. खातो आहे. इथं धातू कोणता शब्द आहे? मूळ शब्द कोणता आहे? खातो. तर खाणारा कोण? सुरेश. म्हणजे सुरेश हा कर्ता आहे. आणि आंबा काय आहे? हा कर्म आहे मित्रांनो. हा कर्म आहे. तर कर्ता काय आहे इथं? सुरेश. आणि कर्म काय आहे? आंबा आहे. याच्या क्रियापदाशी आंबा आहे, यांच्या क्रियापदाशी संबंध येत असतो. म्हणून कारकर्ता आहे. कारक आहे. हे मित्रांनो सर्व पॉइंट एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. त्याच्यानंतर क्रियापदाशी जो संबंध येत असतो, क्रियापदाशी नाम किंवा सर्वनामाच्या क्रियापदाशी जो संबंध येत असतो त्याला कारकर्ता असे म्हणतात. आणि क्रियापदाशी संबंध येत नाही, क्रियापदाशी संबंध येत न येता तो इतर शब्दाशी संबंध येतो. इतर शब्दाशी संबंध येतो त्यास उपपदार्थ असे म्हणतात. तर आमच्या गावातील मंगेशने कबड्डी स्पर्धेत स्वर्ण पदक जिंकले. तर इथं जिंकणारा कोण? मंगेश. म्हणजेच हा कर्ता आहे. आणि जिंकलेले काय तर स्वर्ण पदक आहे. जिंकलेले काय? स्वर्ण पदक. हा आहे कर्म. तर आमच्या गावातील मंगेशने कबड्डी स्पर्धेत स्वर्ण पदक जिंकले. त्याच्यानंतर आहे आमच्या गावातील. कुठं आहे? आमच्या गावातील मंगेशने. आमच्या गावातील या शब्दाचा संबंध मंगेशची असतो आणि कबड्डी स्पर्धेत या शब्दाचा संबंध स्वर्ण पदक याच्याशी संबंध असतो. म्हणून तो आमच्या गावातील हा इथं म्हणून उपपदार्थ आहे. याच्यानंतर हा मित्रांनो तुम्हाला समजला का विभक्ती म्हणजेच काय, विभक्तीचे प्रत्यय म्हणजेच काय, आणि कारकर्ता म्हणजे काय, आणि उपपदार्थ म्हणजेच काय.
विभक्ती म्हणजेच काय, नाम किंवा सर्वनाम याच्या वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी असणारा जो संबंध दाखविला जातो त्याला विभक्ती असे म्हणतात. त्याच्यानंतर त्याच डेफिनेशन मध्ये कारकर्ताची पण डेफिनेशन आहे. नाम किंवा सर्वनाम याच्या वाक्यातील क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकर्ता असे म्हणतात आणि नाम व सर्वनाम याच्या क्रियापदाशी संबंध नसतो त्याला उपपदार्थ असे म्हणतात. आणि विभक्तीचे प्रत्यय नाम किंवा सर्वनाम ज्या विभक्तीच्या प्रत्ययाने दाखविले जातात, क्रियापदाशी संबंध ज्या विभक्तीच्या प्रत्ययाने दाखविले जातात त्याला विभक्तीचे प्रत्यय असे म्हणतात. ते मित्रांनो एक्झाम मध्ये हे विचारले जातात. आता त्याच्यानंतर सर्वात विभक्तीचे सर्वात मेन टॉपिक म्हटला तर विभक्तीचे नाव, विभक्ती एकूण किती आहेत आणि ते कशा प्रकारे ओळखतात, त्यांना कोणता प्रत्यय लागतो, एक वचनामध्ये कोणता प्रत्यय लागतो आणि अनेक वचनामध्ये कोणता प्रत्यय लागतो, ते त्याच्यावरही प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. मित्रांनो विभक्ती हे प्रत्ययावरून ओळखतात आणि कारकर्ता हे त्याच्या अर्थावरून ओळखतात. लिहून टाका मित्रांनो, कारकर्ता हे अर्थावरून ओळखतात, अर्थावरून ओळखतात. आणि उपपदार्थ हे अर्थावरून, सॉरी मित्रांनो, हे अर्थावरून ओळखतात. विभक्ती हे प्रत्ययावरून ओळखतात. त्याच्यानंतर आहे विभक्तीचे नाव. एकूण विभक्त्या किती आहेत? एकूण विभक्त्या 8 आहेत आणि कारकर्ता हे 6 आहेत. मग कोणत्या विभक्त्यापैकी 2 विभक्त्या कारकर्ता नाही आहेत त्याचे पण उत्तर आज मिळणार आहे मित्रांनो. PIMT आहे मित्रांनो चार्ट हा. जर मित्रांनो याची तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. झाली मित्रांनो. आपण विभक्तीचे नाव बघू. विभक्ती प्रथमा विभक्ती, प्रथमा पहिली विभक्ती आहे प्रथमा विभक्तीमध्ये विभक्तीचे प्रत्यय कोणतेही नाही आहेत, प्रत्यय नाही आहेत, प्रत्यय नाही आहे, नाही प्रत्यय, इथं पण प्रत्यय नाही आहे, प्रत्यय नाही आहे. पण कारकर्ता हा कर्म असतो म्हणून कर्ता आणि कर्म तुम्हाला ओळखता आले पाहिजे मित्रांनो. जर तुम्हाला कर्ता व कर्म ओळखता येत नसेल तर मागचा टॉपिक बघून टाका. याच्यानंतर प्रथमा, दुसरा आहे द्वितीय, त्याच्यानंतर आहे तृतीय, इथं आहे सलातना, हे प्रत्यय स ला त सलात, सलाता आहे मित्रांनो. इथं आहे सलाते, सलाते आणि सलातेना, इथं अनेक वचनामध्ये सला ते ना. इथं आहे कर्म, कर्म. जर द्वितीय तुम्हाला हे प्रत्यय सलाते, सलाते, सलातेना, फक्त इथं ना लागलाय मित्रांनो, सलाते आणि सलाते ना. तिसरा आहे तृतीय, तृतीय, तृतीय विभक्ती आहे, तृतीय विभक्ती आहे. तर तृतीय मध्ये आहे ने, तृतीय मध्ये आहे ने ईसी, नेईसी, ने ई आणि सी, ने ई सी आणि ई आहे, ने ई सी आहे. आणि इथं पण बघा नी सी ई, ने तृतीय मध्ये बघा ने ई सी आणि नी सी ही आणि ई, ई आहे. कर्ता कर्म, कार करताय मित्रांनो साधन, करण,
करण म्हणजेच साधन पण होते. साधन जेव्हा कारकर्ता वाक्यातील कारकर्ता ओळखा म्हणून येत असेल तर साधन म्हणजेच करण पण होते मित्रांनो. तेव्हा आपल्याला जेव्हा कारकर्ता ओळखा म्हणून येते तेव्हा करण म्हणजे साधन लक्षात राहिला तर आपण कारकर्ता लवकर ओळखू शकतो त्याकरिता लिहिलाय. चतुर्थी चौथा आहे चतुर्थी. चतुर्थी कोणता आहे? हेच आहे. चतुर्थी आणि द्वितीय आणि चतुर्थी हे सेम आहेत मित्रांनो. प्रत्यय स ला ते चला ते स ला ते ना. करण साधन आहे नाही का? संप्रदान दान किंवा भेट. दान किंवा भेट. कोणाला दान किंवा भेट हे जर दिलेला असते तर तो संप्रदान असते. त्याच्यानंतर आहे पंचमी. ऊन आणि डून आहे. ऊन आणि डून आहे मित्रांनो. ऊन आणि ऊन हे प्रत्यय आहेत मित्रांनो. जेव्हा आपण याच्यानंतर आहे अपादन म्हणजेच दुरावा किंवा वियोग. याच्यानंतर आहे षष्टी याच्यामध्ये कोणते प्रत्यय येतात? चा, ची, चे, च्या, झा, झी, झे आणि झ्या. इथं पण त्याच्या आहेत मित्रांनो. चा, ची, चे, च्या आणि झा, झी, झे आणि झ्या. षष्टी म्हणजे संबंध. संबंध हा कारकर्ता आहे मित्रांनो. संबंध. याच्यानंतर आहे सप्तमी. षष्टी. तईया. ई आ. इथं पण आहे त ई आणि आ. अधिकरण आहे. तईया अधिकरण म्हणजे अधिकरण. स्थळ किंवा वेळ असतो. अधिकरण. आणि याच्यानंतर आहे सप्तमी. 7 झाले आपले. एकूण विभक्ती 8 आहेत. त्याला म्हणतो आपण संबोधन. दुसऱ्याला संबोधण्याकरिता जो प्रत्यय. इथं प्रत्यय नाही. इथं नो आहे मित्रांनो. नो. हा हे आहेत मित्रांनो एकूण 8 विभक्त्या. प्रथम, द्वितीय, तृतीय हे विभक्ती आहेत. प्रथम विभक्तीमध्ये प्रत्यय लागत नाही, कर्ता असते. आणि द्वितीय विभक्तामध्ये सलाते ना. याच्यानंतर तृतीय नेईसी आणि निसिही. हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल मित्रांनो. द्वितीय जर तुम्हाला सलाते आणि सलाते ना हा एक सेंटेन्स बनवून टाकायचा, शब्द बनवून टाकायचा. सलाते ना. याच्यानंतर आहे चतुर्थी मध्ये पण सलाते आणि सलाते नाच आहे. आणि पंचमी मध्ये आहे हुन आणि डून. षष्टी चाची, चे, च्या, झा, झी, झे, झ्या. आणि सप्तमी मध्ये आहे तैया आणि तई आ. संबोधन मध्ये आहे हाक. आणि हे स्थळ आणि कारकर्ता कोणते आहेत? कारकर्ते आहेत. याच्यामध्ये विचारले जाते प्रथमा या विभक्तीचे कारकर्ता कोणते? तर कर्ता येते. याच पद्धतीने द्वितीय विभक्तीचे कारकर्ता कोणते?
तर कर्म विचारतात. जर तुम्हाला प्रत्यय विचारले असेल तर याचे आन्सर द्यायचे मित्रांनो. कर्ता, कर्म संप्रदान म्हणजे दान किंवा भेट होते. करण म्हणजे साधन होते आणि अपादन म्हणजे दुरावा व वियोग होते. संबंध दुसऱ्याशी संबंध असतो. आपण म्हणतो मुलाचा ह्या. अधिकरण म्हणजे स्थळ किंवा वेळ होते ते आणि मुलांनोच हाक होते हे मित्रांनो. मग एकूण विभक्त्या किती आहेत हे प्रश्न येतात मित्रांनो. एकूण विभक्ती ती 8 आहे. तर मग हे पूर्ण विभक्त्या 8 आहेत. कारकर्ता किती आहेत? कारकार्थ 6 आहेत. 6 आहेत. मग कोणत्या विभक्त्या कारकर्ता नाही आहेत ते बघा. षष्टी आहे, षष्टी नाही आणि संबोधन हे कारकर्ता नाही. मग कारकर्ता कोणते आहेत? ते 6 आहेत. ते याच्यानंतर तुम्ही विभक्ती आणि कारकर्ता हे कशा पद्धतीने ओळखायचे ते आपण बघू. विभक्ती हे प्रत्ययावरून ओळखतात आणि कारकर्ता हे अर्थावरून ओळखतात. तर आज आपण हे झाले मित्रांनो विभक्ती. याच्या व्यतिरिक्त बाहेर येणार नाही कोणती पण एक्झाम असो. एक आहे की ह्या विभक्ती आणि विभक्तीच्या प्रत्ययावर आणि कारकर्ता याच्यावर वेगवेगळे सेंटेन्स बनवून सने एक्झाम मध्ये विचारले जातात. तर हे जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असले तर तुम्ही प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित एका मिनिटामध्ये काढून टाकता. याच्यानंतर आज आपण काय काय शिकलं ते बघा. विभक्ती म्हणजेच काय ते बघितलं. नाम किंवा सर्वनाम याच्या क्रियापदाशी संबंध येत असेल किंवा इतर शब्दाची संबंध येत असेल तर त्याला विभक्ती असे म्हणतो. आणि नाम किंवा सर्वनाम याच्या वाक्यातील क्रियापदाशी संबंध येत असेल तर त्याला कारकर्ता असे म्हणतात. आणि नाम आणि सर्वनाम याच्या फक्त इतर शब्दाशी संबंध येत असेल, क्रियापदाशी संबंध येत नाही, त्याला उपपदार्थ असे म्हणतात. विभक्तीचे प्रत्यय म्हणजे काय? नाम व सर्वनाम याच्या क्रियापदाशी संबंध ज्या विभक्तीच्या प्रत्ययाने दाखविले जातात त्याला विभक्तीचे प्रत्यय असे म्हणतात. त्याच्यानंतर आपण बघितलं विभक्तीचे नाव. एकूण विभक्ती किती आहेत? एकूण विभक्ती 8 आहेत. आणि कारकर्ता किती आहेत? तर एकूण कारकर्ता 6 आहेत. मग दोन विभक्त्या 6 विभक्त्या आहेत आणि 2 विभक्त्या हे कारकर्ता नाही आहेत. त्या कोणत्या? षष्टी आणि संबोधन. हे प्रश्न मित्रांनो एक्झाम मध्ये येतात. आणि याच्या वरून विभक्तीचे प्रत्यय एक वचनाचे प्रत्यय कोणते आणि अनेक वचनाचे प्रत्यय कोणते? आपण एकूण विभक्त्या बघितल्या. प्रथमामध्ये काय आहे? प्रत्यय नाही आहे आणि त्याचा कारकर्ता काय आहे? कर्ता आहे. द्वितीयमध्ये काय आहे? सलाते आणि सलाते ना अनेक वचनामध्ये. तिथं काय आहे? कर्म आहे. तृतीय त्याच्यामध्ये काय आहे? ने इसी आणि निसी ही म्हणजेच करण आहे. करण म्हणजेच साधन. आणि चतुर्थी मध्ये काय आहे? सलाते आणि सलाते ना जो द्वितीयामध्ये आहे तो. पण त्याचा कारकर्ता चेंज होते, संप्रदान होते. आता द्वितीय आणि चतुर्थी हे कशा पद्धतीने ओळखायचे? द्वितीय म्हणजे कर्म आहे आणि चतुर्थी मध्ये एक संप्रदान. तो दुसऱ्याला दान करतो किंवा भेट देतो त्याला संप्रदान म्हणतात. आणि पंचमी मध्ये हुन आणि डून आहे. तो अपादान म्हणजे दुरावा तो होत असतो. आणि पंचमी झाली. षष्टी मध्ये चाचीचे झाजीचे हे आहे तो म्हणजे संबंध दर्शवित असतो. त्याच्यानंतर सप्तमी मध्ये आहे तैया त इ आ. हे मित्रांनो शब्द त इ आ आहे तर आपण तैया म्हणायचं. तैया. त्याच्यानंतर संबोधन आहे. संबोधन मध्ये एक वचनामध्ये प्रत्यय नाही आहेत आणि अनेक वचनामध्ये नो आहे. तो हाक मारतो. मुलांनो जवळ या. नो म्हणजेच हा झाला संबोधन. मुलांनो जवळ या हा आहे मित्रांनो. नो हा संबोधनाचा वाक्य आहे.
जर मित्रांनो तुम्हाला याची पीडीएफ स्वरूपात नोट पाहिजे असेल तर नाईन 9637064374 या नंबरवर नोट्स म्हणून पाठवावे, नोट्स लिहून पाठवावे. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केले जाईल आणि नोट्स प्रोव्हाइड केले जाईल. आता आपण दुसरा टॉपिक याच्यावर जे एक्झाम मध्ये आलेले PYQ आहेत ते आपण घेणार आहोत. जर तुम्हाला आजच्या लेक्चर पासून काहीतरी शिकायला मिळाले असेल तर आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा, तुम्हाला याच्या बाहेर येणार नहीं. मैं आपको गारंटी देता हूं मेरे दोस्त, इसके बाहर आपको एक भी प्रश्न या क्वेश्चन बाहर के आएंगे नहीं. चलो, थैंक यू और धन्यवाद.